बघा, ब्लॅक स्क्रीनवरती तो आमच्या स्टेजच्या त्या समोरच्या एंडला जे प्रेक्षक त्या स्टँडवरती मस्ती करतात त्यांना विनंती असेल मस्ती करू नका. कॅमेरा हलतो पूर्ण. मामा चाय असेल तर पाठवा वरती. बघा, आयोजकांकडून चायवाले दादांना विनंती केली जाते, चाय असेल तर पाठवा. हा, बोला ना. मानस किधर गए? ओ मानस जी. पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हर रिझनमध्ये, स्वीपर झोनमध्ये क्षेत्ररक्षक होता, तिथून आपण पाहिलं तर डीप मिड विकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने लगावलेला फटका चौकार या ठिकाणी आपण पाहतोय अर्जित होतोय. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 38 धावांचं लक्ष, ह्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं शेवटच्या चेंडू जिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न धावबाद झाला, पण एक वन शॉट असल्या कारणाने आपण पाहतोय तिथे तर कोणता वाईट चेक करायचा, हाईटचा चेक करायचा का लाईनचा चेक करायचं आहे? ओके.
थोडासा बॅट्समन बॅक होता त्याच्या कारणाने तो वन बाउन्स आपण पाहतो या ठिकाणी. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार साई. इथे आपण पाहतो शॉर्टपिच चेंडूचा फुल समाचार फुल सक्सेसफुल पॉवरफुल युजफुल ब्युटिफुल सिक्सर षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. थँक्यू मास्टर. दहा धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. चेंडू झालेत आमचे नवनाथ सर सांगतात आम्हाला धावसंख्या 10. 4 चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार. इथे आपण पाहतोय काहीतरी आवाज दुमला होता. पाचची एज होती का. इथे गोलंदाज नाराज आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. इथे चांगला चेंडू पहिलं षटक या ठिकाणी पाहतोय. 38 धावांचं लक्ष असताना 10 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. टॉट चेंडू लगातार पाहिलं राजेश भोईर खेळत असताना या 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 18 चेंडू 28 धावा. नऊ 9.33च्या सरासरीने धावा बनवायच्या. प्रतिषटक 9 धावा आपण पाहतो या ठिकाणी करावे लागतील. आता स्ट्राईकला असेल अमोल. जो आपण पाहतो 6 चेंडू नॉन स्ट्राईकला होता तो अमोल आता स्ट्राईकला असेल. गोलंदाजी मार्कवरती प्रेम तलवडे यांकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. आम्ही पाहिलं होतं काल पहिल्या दिवशी मॅच समाप्त झाल्यानंतर आम्ही पहाटे धावा चाललो होतो. तर मालेगाव संघ जाताना इथे ससे भरपूर आहेत. ससे पाहिले होते आम्ही. भावेश बोंबे आणि आम्ही एका गाडीवरती असताना ससे भरपूर आहे तिथे. नदीचा किनारा गारवा आता जाणवायला सुरुवात झाली. प्रेम तयार अमोल भोईरसाठी पुढचा चेंडू. ते पाहतो हलक्या हाताने आपण पाहतो क्लास केला चेंडूला. थोडंसं फंबल पाहायला गेलं. एक धाव घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 17 चेंडू 27 धावांची गरज आहे. म्हणजे 10 धावा 2 मोठे फटके आपण पाहतो. शुभम तिथे अडथळा असेल मालेगाव संघासाठी आणि येणारे 2 ते 3 चेंडू निर्धाव खऱ्या अर्थाने शेलू संघ कुठेतरी सुरस मार्गावरती चढू शकतो. या पद्धतीने धावा रोखायचे आहेत तर निर्धाव चेंडू या ठिकाणी प्रेमला टाकावे लागतील. तर एक मोठा फटका कारण इथे जे विजया दिशेने वाटचाल करत असताना धाव घेणं खूप गरजेचं असतंय. सेकंड लाईन आपण पाहतो या ठिकाणी पंचांनी घोषित केलं. दुसऱ्या लाईनच्या बाहेर गेलेला चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 26 धावांची गरज आहे. 17 चेंडू 26 धावा.
इथे हलक्या तरी ग्लास केले लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरकली, 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 16 चेंडू आणि 25 धावेची गरज. इथे 9 धावा आपण पाहतोय आगाऊ असतील. गोलंदाज तयार. प्रेम पुन्हा एकदा अमोलसाठी हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव आपण पाहतो या ठिकाणी खर्च केली जाते. आपण पाहिलं गेलं पहिल्या रात्री आपण पाहिलं होतं तलवडे संघ, श्री गणेश तलवडे संघ धनवी 11 नावाने केला होता. तो संघ आगीकूच झाला. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं गेलं तर सोमजाई गुणगे संघ अग्रेसर झाला. इथे आडव्या वाटणे खेचला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि चुकीला इथे माफी नाही आहे. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी 20 धावेची गरज. पंधरा चेंडू आणि 20 धावेची गरज. प्रेम तयार. पुढचा चेंडू असेल प्रेमचा. इथे टॉस केलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक या ठिकाणी फंबल पाहायला गेले. कोण घेणार झेल? ते पाहतो जीवदान या ठिकाणी लाभलं जाते अमोलला. तो झेल या ठिकाणी पकडला नाहीये. 2 धावा या दरम्यान पाहतो घेण्यात येतील. धावसंख्या 2 ने 20 या आकड्यावरती. अजूनही 18 धावांची गरज आहे. प्रेम तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो बैठक मारण्याचा प्रयत्न. टायमिंग परफेक्ट झालं नव्हतं अमोलचं, पण एक धाव या ठिकाणी रोखू शकला नाही शेलू संघ. एका धावेने स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती. अजूनही 17 धावांची गरज आहे. सतरा धावांची अजून गरज. तर या ठिकाणी पाहतोय आपण शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज. स्ट्राईकला अमोल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश. आपण पाहतो 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय.
निलेश मसने गोलंदाजी मार्कवरती 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. इथे बॅटची कडा, मोक्याच्या क्षणी डोक्याची घंटा. अमोल भोईर माघारी परतणार. कमबॅक केलं येते शेलू संघाने. इथे अमोल भोईरला विकेट टाकणं गरजेचं होतं का प्रश्नचिन्ह असेल. पण इथे गोलंदाज निलेश लिंबू का म्हटलं जातं त्याला, तर खऱ्या अर्थाने पहिला चेंडू फिरवला आणि इथे अमोल भोईर बॅक टू पॅव्हलियन. अकरा चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय ते आता 17 धावांची गरज. पहिल्या चेंडूची विकेट या ठिकाणी प्राप्त होत असताना नवनाथ महाराज या ठिकाणी पुन्हा एकदा अवतरलेत. आता 11 चेंडू 17 धावांची गरज आहे. महाराज आता कशा प्रकारे कामगिरी करतील ते आता भावास मिळतील. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. अकरा चेंडू आणि 17 धावा आपण पाहतो. नवीन फलंदाज राजन मैदानावरती रवाना झालाय. निलेश आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. खऱ्या अर्थाने देवेंद्र सर या ठिकाणी आहेत. त्यांनी सगळे निर्णय जवळून पाहिलेत. प्रत्येक डिसिजन ते आम्हाला देतात, आम्ही लगेच सांगतो. आज आयोजकांच्या वतीने ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चांगला निर्णय ते देतात देवेंद्र सर. इथे पाहतो आपण राजन माघारी परतेल का. अजून एक झटका आपण या ठिकाणी पाहतो आहे. बॅक टू बॅक विकेट अमोल भोईर नंतर राजन माघारी आलाय. येणारे 10 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. एक राजेश भोईर यांचा विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय लगातार तिसरा विकेट असेल. आपण पाहतो या इनिंग हॅट्रिक म्हटली जाईल याला. इनिंग हॅट्रिक या ठिकाणी जरूर आपण पाहतो. आता 10 चेंडू 17 धावांची गरज. स्वप्नील भोईर नॉन स्ट्राईकला आहे. नवीन फलंदाज तनय आहे आपण पाहतोय. तन्मय आपण पाहतोय स्ट्राईकला असेल. इथे पाहतो तन्मय मैदानावरती गेलाय आणि त्याच्या बॅटमधून आला महत्वपूर्ण चौकार. नऊ चेंडू आणि 13 धावांची गरज आहे.
9 चेंडू आणि 13 धावा. इथे आपण पाहतो रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न या ठिकाणी केला. आता 8 चेंडू विजयासाठी आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सरळ मारत होता आणि त्यानंतर रिव्हर्स का खेळायचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो केलाय. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. हे 2 चेंडू निलेशचे खूप महत्वपूर्ण असतील. महत्वपूर्ण 2 चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथं पाहतोय आपण बराच काल चेंडू हवेमध्ये. राजू त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. आता 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. आज शेवटचा चेंडू. अविनाश आपण पाहतोय तयार होतोय. नवीन फलंदाज अविनाश मैदानात जायला. आपण पाहतोय 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाले. एक चौका जरूर आला होता त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर विकेट आपण पाहिलं गेलं. या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केले निलेशने आणि आता परत 4 धावा खर्च केल्यात. 25 धावा स्कोर कार्ड वरती. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आपण पाहतोय. जसा राजेश भोईर बाद झाला त्यानंतर पाहतो अमोल झेल देऊन परतला. अमोलच्या पाठोपाठ राजेंद्र. इथे आपण पाहतो तन्मय आपण पाहतो एक चौकार जरूर लगावला होता तन्मयने आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे पाहतो निर्धाव चेंडू डॉट चेंडू आलाय. या षटकामध्ये 3 विकेट आणि 4 धावा खर्च केल्या निलेशने. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 13 धावा. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज होती आणि आता आपण पाहिलं गेलं तर 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. जीवन 11 मोरबे संघ कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. जीवन 11 मोरबे संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता पूर्णपणे मदार असेल स्वप्नील भोईर. ती ताकद ती दमखम आहे त्याच्यामध्ये. धावा बनवायची आपण यश. आपण पाहता गोलंदाज या धावा होऊन देणार का. आत्तापर्यंत यशने ज्या ज्या मैदानावरती चांगला खेळ केलाय संघासाठी चांगली कामगिरी त्यांनी जरूर केले पण आता इथे 6 चेंडू 13 धावा रोखणार का. यश गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे आपण पाहतोय 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. फेअर डिलिव्हरी आहे.
इथे चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले. आता 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 बाल्टी हिट. सामना पूर्णपणे बनेल हिट. पंचांनी जरूर वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो दिला आणि इथे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अविनाश बाद झाला तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना होतोय. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. 27 धावा स्कोर कार्डवरती. 5 फलंदाज बाद. 4 चेंडू 11 धावांची गरज. नवीन फलंदाज अमर. चार चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. इथे पाहतो आपण स्वप्नील बाद झाला या ठिकाणी. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावांची गरज. निलेश, अरे दादा, मी सकाळपासून सांगितलंय, आपण प्रत्येक वेळी सांगतोय, त्या लाईनी परत येण्यापूर्वी एक फलंदाज इंटर आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये इंटर व्हायला पाहिजे, म्हणजे तेवढा वेळ वाया घालवत नाहीये. इथे आपण पाहतोय, आपण पाहायला गेलाय शतरक्ष त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. आपण पाहतो धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. अजूनही 10 धावांची गरज आहे.
एक चेंडू आपण सर एक चेंडू बाकी आहे ना. ओके, एक चेंडू बाकी आहे. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज होती. आता इथे एक चेंडू आणि 9 धावांची गरज. एक चेंडू 9 धावेची गरज. आणि ते विजयी झाले. आपण पाहतो जय कोलमा माता शिलू संघ. चला या दोन्ही संघाचे टॉस करायला कॅप्टन या. जीवन 11 मोरबे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. आणि राजू तरे लगेच व्यासपीठावरती यायचंय.